शोभा संतोष किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, इथे 1.5 किलो गाजरं घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी भरून साखर, ही मिल्क पावडर, अर्धी वाटी तूप, हे बेदाणे तुपावर मी परतवून घेतले आणि काजू पण तुपावर छान परतवून घेतले, हे वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपण किसून टाकू। चला तर मग आता आपण ही गाजरं किसून घेऊ। तर अशी कवळी कवळी गाजरं अशी मिळाली तर अशी घ्यायची, ही किसून घ्यायची। आणि जर मोठी मिळाली तर आपण हा जो मागचा भाग असतो ना, हा तर हे बघा असं असं निघतं मागच्या भागामध्ये असं पिवळं, तर हे सुरीने आपण असं हे काढून घ्यायचं, कारण हे चवीला चांगलं नाही लागत आणि याच्याने पित्त पण होतं, म्हणून हा पिवळा भाग काढून घ्यायचा। शक्यतो हा पिवळा भाग इथे मागे असतो, त्याच्यामुळे या मागच्या भागातला आपण हा पिवळा भाग काढून घ्यायचा। आणि आपण आता हे सर्व अशा प्रकारे गाजर किसून घेऊ आपण। हे बघा, आपण गाजर थोडं वरचं साल काढून घेतलं गाजराचं, याच्या साह्याने थोडं थोडं वरचं असं थोडंसं काढून घ्यायचं। नंतर आतमध्ये बघा हे असं जे निघतं हे आपण काढून घ्यायचं, याच्याने पित्त होतं आणि हे चवीला पण नाही चांगलं लागत। हे असं पण काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये मी हा मिक्सरमध्ये फिरवून घेतला, कारण आपल्याला आता लवकर बनवायचं आहे ना किस, तर किसायला वेळ लागेल, म्हणून मी हा मिक्सरमध्ये छोटे छोटे पीस केले आणि मिक्सरमधून हा किस काढून घेतला। आता आपण चला तर मग आता आपण हलवा बनवूया। हे बघा, आता आपण तूप टाकून घेऊ। तर तूप चांगलं वितळून घ्यायचं। मी दुधाच्या ऐवजी इथे तुपाचा चांगला वापर केलेला आहे, मी दूध नाही टाकणार आहे, तुपामध्ये छान परतवून घेणार आहे, कारण दूध टाकलेला शिजायला व्हायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी चांगलं तुपामध्ये छान परतवून घेणार आहे। हे बघा, असं छान तुपावर छान असं परतवून घ्यायचं। आता आपण यात साखर घालू। हे बघा, एवढं मोठी वाटी भरून आपण ही साखर घ्यायची। आता आपण हे छान परतवून घेऊ। तरी आपण ही साखर आपल्याला पूर्ण त्यात एकजीव होण्यासाठी 10 मिनिटं लागतील आपल्याला, म्हणजे आपला हलवा व्हायला हा हलवा आपला 20 मिनिटामध्ये तयार होऊन जातो। पण जर तुम्ही दूध टाकून जर दुधामध्ये शिजवायचं म्हटलं तर अर्धा तास तरी लागतो। उलट हा अशा प्रकारे केलेला अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होतो। आणि बघा किती छान कलरफुल आपण हे बघा गाजराचं हे वरची स्किन काढून घेतली आहे बघा, त्याला कसे बारीक दोरे पण असतात बघा वरती असे, हे आपण हे काढून घेतले आणि आतला हा भागही काढून घेतला, त्याच्यामुळे हलवा इतका छान चविष्ट होतो। कारण याला काही एवढी चव याला एवढी खास नसते आणि याच्यामुळे पित्त पण होतं, म्हणून आपण हे काढून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे बघा आपला हलवा बघा किती छान कलरफुल आणि एकदम माव्या टाईप लागतो चवीला। आता आपण हे 10 मिनिटं चांगलं असं छान परतून घेऊ आपण। हे जे पाणी साखर टाकल्यामुळे जे पाणी सुटलं ना, हे आपलं 10 मिनिटं चांगलं पाणी आपलं हे सगळं आटेपर्यंत आपण छान असं परतून घेऊ। हे बघा, कसं आजूबाजूला बघा कसं छान तूप सुटतंय, म्हणजे आपला हा गाजराचा हलवा आता होतच आलेला आहे। असं तूप सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं। हे बघा, आता आपण टाकून घेऊ आता एक एक वस्तू आपण। आता एक काजू आपण मी हे तुपावर छान परतवून घेतलेले खमंग, अगोदर हे चांगलं मिक्स करून घेऊ। बघा कलर बघा किती छान आलाय गाजराला, किसाला आपल्या बघा हलव्याला। आता आपण मिल्क पावडर पण टाकून घेऊ, थोडी थोडी टाकत आपण
मिश्रण एकजीव करून घ्यायचं. अगदी माव्याची टेस्ट येते याला, म्हणून आपण दूध न टाकता आपण मिल्क पावडर टाकतोय, म्हणजे माव्याची टेस्ट येईल याला. आता आपण ही वेलची पावडर टाकून घेऊ. अशी सर्वीकडे पसरवून टाकायची. आणि थोडंसं आपण जायफळ पण थोडंसं किसून घेऊ आपण. आता हे चांगलं मिश्रण एकजीव करून घेऊ सर्व. मिल्क पावडरमुळे तो अगदी माव्याची टेस्ट येते हलव्याला. चवीला तर खूपच छान लागतो. हे बघा कसं छान तूप सुटलं बघा. म्हणजे आता आपला हलवा तयार झालेलाच आहे. आता आपण या मनुका टाकून घेऊ. मनुका शेवटी टाकायच्या. तुपामध्ये आपण छान परतवून घेतलेल्या आहेत त्या, म्हणून आपण आता या शेवटी टाकायच्या. परत आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. कसं छान तूप सुटलंय. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील आणि काही मिठाई नसेल घरात, आपण गाजर आणून पटकन असा हलवा बनवायचा. काही वेळ नाही लागत. सगळं हे करून अगदी अर्धा तासात संपूर्ण होऊन जातं. हे बघा कसं छान केशरी कलर आलेला हलव्याला. झाला आपला हलवा. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि सर्व करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झाला. हा तुम्ही थंडही खाऊ शकता, गरमही खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये आरामात 2 ते 3 दिवस आरामात राहतो. थंड करून हा गार करायचा आणि फ्रीजमध्ये जरी तुम्ही एखाद्या पॅक डब्यात ठेवला 3 दिवस तर आरामात राहतो. आणि चवीला तर अप्रतिम लागतो. माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.